पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत पु ल कला महोत्सव 2023चे यशस्वीरित्या आयोजन. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तसेच प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य विभाग पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पु ल कला महोत्सव 2023चे आयोजन करण्यात आले होते. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता दीपक करंजीकर, अध्यक्ष सल्लागार समिती पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या शानदार महोत्सवाचं उद्घाटन सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते झाले. अकादमीच्या प्रकल्प संचालक मिनल जोगळेकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, मिलिंद रायकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण यावेळी उपस्थित होते. पु ल कला महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमाची पर्वणी होती. उद्घाटनानंतर कलांगण येथे काफिला कोल्हापूर या संस्थेच्या मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्यावर आधारित जियारत हा सुंदर कार्यक्रम सादर झाला. गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता पंडित राम देशपांडे यांच्या शतदीप उजळले या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरेल पहाट सजली. त्यासोबतच संध्याकाळी 6:30 वाजता ओंकार अंध अपंग सामाजिक संस्थेच्या विशेष प्रशिक्षण घेतलेल्या दिव्य दृष्टी असलेल्या कलाकारांनी मल्लखांबाचे नेत्रदीपक सादरीकरण सादर केले. तर सायंकाळी 7:30 वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी यांच्या वतीनं कलांगण येथेच गायन, वादन आणि नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात संगीत संध्या रंगली. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या वतीनं पु ल आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगीतिक भावबंध उलगडणारा शोंगीत शिल्पी पी.एल. बाबू हा कार्यक्रम कलांगण येथे सादर झाला. यात रवींद्र संगीतासाठी अरुंधती देशमुख, बाऊल संगीतासाठी डॉक्टर उत्तरा चौसाळकर सहभागी झाले होते. तर ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर यांनी पु ल देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमाचे निरूपण धनश्री लेले यांनी केले. तसं आम्ही सगळे आधी तुम्हाला नमस्कार करतो, कारण तुम्ही अशा त्या वास्तूमध्ये वाढलात, त्या शाळेमध्ये वाढलात आणि इतक्या गुणीजनांचा सहवास लाभला. सायंकाळी 7:30 वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकलाकार पु ल एक आनंद स्वर या पु ल देशपांडे यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर आधारित कार्यक्रमाद्वारे रसिकांची संध्याकाळ सुरेल झाली. शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पंडित मिलिंद रायकर आणि सहकलाकार यांचे
व्हायोलिनचे रंगतरंग या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सुरांचे अनोखे सादरीकरण झाले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संस्कार भारती कोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण लोकरंग दिवाळी संध्या या कार्यक्रमात झाले. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे पार पडले. विठ्ठल 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 विठ्ठल. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 6 वाजता अभिजात रंगयात्रा या संस्थेने संग्रहापलीकडचे पुल हा पु ल देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर केला. तदनंतर उत्स्फूर्त ठाणे यांनी अभिवाचन, नाट्यप्रवेशांसह दृकश्राव्य सादरीकरणातून स्त्री व्यक्तिरेखा पु ल यांच्या लेखनातल्या हा कार्यक्रम कलांगण येथे सादर केला. तुझा न तुझ्या तुझं वस्कन अंगावर येणं भोग आता गप तुझ्या कर्माची फळ. विक्रम संवत्सर 2080च्या प्रतिपदेला अर्थात मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 सकाळी 7 वाजता पंडित शैलेश भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मधुर स्वराने अभ्यंग संगीत साधना महोत्सव दीपावली पहाट कलांगण येथे सजली आणि मधुर स्वरांनी रंगली. तर बालदिनाचं औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी 10 वाजता नवीन लघुनाट्यगृहात फुलवा मधुर बहार हे संगीत बालनाट्य कलांगण मुंबई या संस्थेने सादर केले. सायंकाळी 5 वाजता नवीन लघुनाट्यगृहात भारतीय मूर्तिकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून भगवती हा स्त्री शक्तीचा जागर करणारा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकलाकारांनी सादर केला. पु ल कला महोत्सवाची सांगता रात्री 8 वाजता पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे झाले. पु ल कला महोत्सवाचा शेवटचा दिवस सांगीतिक वातावरणात संपन्न झाला. हा महोत्सव अनेक सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांच्या उपस्थितीमुळे उत्तरोत्तर रंगत गेला. रसिकांनी कार्यक्रम मनोरंजनासोबतच सेल्फी पॉइंट सेल्फी फोटोंचा मनमुराद आनंद लुटला.
मायबाप रसिकांच्या उदंड प्रतिसादात या संपूर्ण पु ल कला महोत्सवाची सांगता झाली.